स्थानावरती आहे, प्रथम स्थानावरती माय आहे, द्वितीय स्थानावरती बाप आहे. माफी मागून बोलतो आई तुमची, मला असं वाटतं प्रथम स्थानावरती बाप हवा होता गड्या. बघा तुम्ही माईला दुःख सांगता येतं, माईला बोलता येतं, बापाला दुःख व्यक्तही करता येत नाही, सांगता येत नाही, घुसमटलेला असतो तो आतमध्ये. मी जर दुःख सांगेल, माझं घर कोसळेल, त्याला चिंता असते, कोणासमोर व्यक्तच होता येत नाही. तो पांडुरंगाकडे बघून एकटाच रडत असतो. पांडुरंगा काय करू, खूप दुःख आहे, नाही सांगता येत. सकाळी पुण्यातून मुलीचा फोन आला, पप्पा म्हणे तुम्ही आजारी येत नाही रे बाळा. म्हणलं खूप चांगला आहे, आता कसं सांगू. मी रात्रीच सलाईन काढून आलोय म्हणून नाही सांगतायत. बाळा मी छान आहे. करून फोन गेला असेल, बाबा कसं ऐका बरं का, आता शेकडो किलोमीटर ते दूर आहे माझ्यापासून, तरी सुद्धा रोज चौकशी करते, बाबा कसे तुम्ही, गेले का कीर्तनाला, आवरले का, सगळं सगळे कपडे घेतले का. तिथून बसून चौक एक अभंग सहज गाऊन दाखवतो. बाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, बाग गेला. आणि मग तो जो आनंद आहे, तो आनंद त्या एअर कंडिशनर बंगल्यामध्ये मिळत नाही. अगदी पत्राच्या खोलीमध्ये गरम होतंय, बाप इकडून तिकडून फॅन आणतो शेजाऱ्या बाजाराचा, ताडीला गरम होतं, तिला सवय नाही. अगदी शेणामातीने सारवलेलं घर आहे, त्याच्यामध्ये कशी बशी लाईट असते, होल्डर मध्ये पिन खुपसून बाप ती कसा तरी फॅन चालू करतो, त्याच्यामध्ये सुद्धा तिला आनंद वाटतो. त्या एसी मध्ये झोपून जो आराम करून जी झोप लागत नाही, विश्रांती मिळत नाही, सुख मिळत नाही, ते सुख तिला त्या बापाच्या छपराच्या पत्र्याच्या घरामध्ये मिळतं. का बरं? कारण ती त्या स्वरूपातली असते म्हणून. मला इथं मुद्दा बोलायचा बरं का, ती त्या स्वरूपातून गेली म्हणून तिला बापाची शेवटपर्यंत आई ऐकून जा. आज मी सांगितलं, आज आई माझी वृद्ध झाली, 70-72 वर्षाचं माझ्या आईचं वय आहे, तरी सुद्धा माहेरीची आता परवा साडी आणली हो मी आईला परवा, आणि एवढा काट आवडला मला. तिने म्हणायला पाहिजे होतं, वा काय छान साडी आणलीस. ती मला म्हणे, खरं सांगू का, माझ्या माहेरकडच्या साडीचा काट आणि हिचा काट सारखाच. आता कसं सांगावं आई. म्हणजे मी कितीही भारी साडी आणली तरी माहेरची साडी, भावाने आणलेली साडी काय खरंय बरं का शकत. आता मी आईला म्हणलं, आई तुझ्या पाया पडू का, एवढी 5,000ची साडी मी तुझ्या पुढ्यात आणून टाकली आणि तिची तुलना तू माहेरच्या साडीच्या काठाबरोबर केली. त्याला म्हणले, तुला काय कळायचंय रे, हे कळण्याकरता तुला मुलगी होऊन जन्माला यावं लागेल पुढच्या जन्मी, मग तुला माहेर काय असतं हे कळेल गड्या. आणि आज तुकोबा आहे, स्वतःच्या माहेरी जाऊन विसावले. तुकोबाने एवढा आनंद झाला, असं वाटलं जगाचा सांभाळ करणारी, जगाला जन्म देणारी माय आणि जगाचा सांभाळ करणारा बाप आज मला भेटला बरं का. आणि सांगून जातो, माय बाप भेटल्याने एवढा आनंद होतो मुलीला. मी तर सांगितलं गड्या, अहो तुमच्या अंगावरती 5,000ची अगदी भरजरी साडी आहे, 10,000ची साडी आहे, खूप मोठे अलंकार आहेत, परंतु बापाने घेतलेली हलक्या सुतातली 500 रुपयाची साडी सुद्धा तुम्हाला भारीतल्या भारी पैठणीपेक्षा भारी वाटते गड्या. का बरं? त्याच्यामध्ये पैसा बघत नाही, तिचा कार्ड बघत नाही, एम्ब्रॉयडरी बघत नाही, बॉर्डर बघत नाही, पदर बघत नाही, काय नाही. मग त्या साडीमध्ये ओतलेलं प्रेम बघता बापाने. तुम्ही ऐकताय का? ऐकून जा रे दादा. आणि त्या साडीमध्ये ओतलेलं बापाने ओतलेलं ज्यावेळेस प्रेम तुम्ही बघता ना, त्यावेळेस तो आनंद विलक्षण आहे. आणि तो आनंद तो खूप आहे ना, आज वाटला तो खूप आहे. बोलतात, पांडुरंगा आज मात्र स्थिर झालो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का बरं? आलो निजाच्या मायेरा, आलो विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार, विठोबार कुमाई. शब्दायुक्त अंतकरणाने आपल्या पित्याच्या, आपल्या बंधूच्या जाण्यातून खऱ्या अर्थाने त्यांच्या ऋणातून जाण्याने ऋणातून उतराई होण्याकरता केलेला हा प्रयत्न भगवान परमात्मापर्यंत पोहोचेल
कारण मी नेहमी सांगतो बरं डॉक्टर साहेब, कीर्तन खूप ठिकाणी असतात आमची, परंतु काही ठिकाणी असं वाटतं ना आता हे संपूच नाही, सांगत राहून असं वाटतं काय कधी रोखतो काय माहिती कारण त्या भूमीचं महत्व असतं. त्या भूमीमध्ये तुम्ही किती सलोख्याने प्रेमाने एकोप्याने वागताय त्याच्यावरती आमचंही कीर्तन रंगतं. आम्ही तरी काय असं काय देवाच्या कानातून आलो का? अजिबात नाही. मग तुमच्या त्या श्रद्धायुक्त अंगकरणाने केलेल्या कार्यक्रमाच्या त्या निर्णयावरती खऱ्या अर्थाने आमचं जे अंगणं, आमचं वक्तृत्व, गाणं सगळी रंगदेवता निर्माण असते. आणि मला वाटतं आता इतकी रंगदेवता निर्माण झाली का बरं? याचं कारण आहे हा परिवारच मुळात देव परिवार आहे. तुकाराम 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 तुकाराम. आता 2 मिनिटांमध्ये एक सूचना सांगतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवन संत मनोरंजला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे.